श्री गुरुचरित्र या महान सद्गुरु भक्त पूज्यपाद श्री सरस्वती गंगाधरजी यांच्या दिव्य अलौकिक मंत्रस्वरूप असलेल्या कल्याणकारी ग्रंथाची चिंतन पूजा करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. पहिल्या अध्यायाचं भावनिरूपण आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपण ते ऐकलं असेल तर मनाला खूप समाधान आहे. जर कार्यबाहुल्यामुळे ऐकायला अजून वेळ मिळाला नसेल तर आपण अवश्य ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की स्वतःचीच निंदा करीत किंवा स्वतःच्याच पूर्वप्रारब्धाची स्तुती करीत, पूर्वजांची स्तुती करीत, कधी लढिवाळपणे तर कधी कठोरपणे, कधी कारुण्यानं तर कधी कोपानं आपल्या इष्ट सद्गुरूला आत्मगत संवाद करणारा हा नामधारक, नामांकित, अर्थात स्वतः श्री सरस्वती गंगाधरजीच मनोमन बोलत चालत आहेत, थकले आहेत, व्याकुळ झालेले आहेत. आणि अशा व्याकुळ अवस्थेमध्ये हा नामधारक खूप श्रम झाले म्हणून एका वृक्षाच्या तळाशी क्लांत होऊन बसले. बसल्या बसल्याच पाठ टेकली. पाठ टेकल्या टेकल्याच डोळा लागला. डोळा जरी लागला असला तरी अंतर्मनामध्ये सद्गुरूचं चिंतन अखंड चालू होतं. आणि असं चिंतन चालू असल्यामुळं तो कृपानिधी सद्गुरू त्यांना असं एक स्वप्न दिसायला लागलं. गाढ झोपेत असतील कदाचित. एक जटा धारण केलेला, भस्म शरीरावर मस्तकावर लावलेला, व्याघ्र चर्म पांघरलेला, पीतांबर नेसलेला कोणी एक योगेश्वर या नामधारक बालकाच्या जवळ आलेला आहे. सतत चिंतन आपल्या ज्याच्या हृदयामध्ये असतं, गाढ झोपेमध्ये त्याचं दर्शन होणं ही एक अनाकलनीय अवस्था आहे. स्वप्न अवस्थेबद्दल बरंच चिंतन संशोधन झालेलं आहे. तो आपला आत्ता विषय नाही. परंतु स्वप्नामध्ये त्यांनी असे एक योगी पाहिले. झोपेतच स्वप्नामध्येच पाहिलेल्या योग्याला डोळा भरून पाहिलं आणि अचानक हे नामधारक जागे झाले. सगळीकडे पाहिलं की मला जे दिसले ते कुठे आहेत, मला जे दिसले ते कुठे आहेत, कुठे आहेत, कुठे आहेत. जी मूर्ती स्वप्नामध्ये दिसली होती, झोपेमध्ये दिसली होती, तिचंच ध्यान करायला लागले. ते माथ्यावर जटा आहेत, अंगाला भस्म लावलेलं आहे, व्याघ्र चर्म परिधान केलेलं आहे, पीतांबर नेसलेलं आहे. हे जे मला दिसले हे मला कसे दिसतील का, त्यांचं ध्यान करीत व्याकुळ भावनेनं हे नामधारक पुढे पुढे चालत आहेत. आणि काय आश्चर्य, जे स्वप्नात दिसले, ज्यांना पाहावं अशी तीव्र इच्छा होती, आणि साक्षात तेच समोरून येताना दिसत आहेत. आहा, काय भाग्य आहे. ज्यांना स्वप्नात पाहिलं, ज्यांचं चिंतन केलं, तेच समोर दिसल्यानंतर अनायासपणे नामधारकांनी
त्या योग्याला साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि म्हणाले, त्राहिमाम त्राहिमाम, जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा, तूच ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी, तुझे दर्शने निशेष गेले माझे दुरित दोष, तू तारक आम्हास म्हणून आलासी स्वामी. तुमचा जयजयकार असो. तुम्ही अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारी ज्योती आहात. तुमच्या दर्शनानं माझे पातक गेले. तू आमच्यासाठी तारक आहेस. मी अत्यंत स्वार्थी आहे. औदार्याचा माझ्याजवळ लवलेश सुद्धा नाही. मी कृपण आहे. तरीही अशा माझ्या कृपणासाठी आपण प्रभू कुठून आलात? आपलं नाव काय आहे? आपण कुठं राहता? असा प्रश्नाचा वेग आणि आवेग त्या महात्म्यासमोर आमचे नामधारक ठेवत आहेत. अत्यंत शांतपणे आणि प्रसन्नपणे स्मितहास्य करून ते मुनी सांगायला लागले, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमचा गुरुजगी, नरसिंह सरस्वती विख्यात. काय सांगावं, साक्षात नरसिंह सरस्वतीचे शिष्य असलेले सिद्ध योगी आपल्या नामधारकासमोर उभे राहिलेले आहेत. सांगत आहेत, माझे जे नरसिंह सरस्वती गुरु आहेत ना, त्यांचं स्थान गाणगापूर आहे, जिथं भीमा आणि अमरजाचा संगम आहे. तिथं हा अवतार आहे. साक्षात भक्ताला तारण्यासाठी हा अवतार आहे. तो माझा सद्गुरू कृपा सिंधू आहे. भक्तजनांना वरदान देणारा आहे. आणि त्याचे भक्त त्याच्या भक्तीमध्ये सदैव श्रीमंत असतात, आनंदी असतात. असं जेव्हा सिद्ध भरभरून सांगायला लागले, तेव्हा नामधारकांनी हात जोडले, म्हणले, प्रभो, त्याच नरसिंह सरस्वतींच्या अत्यंत प्रिय शिष्यांचा मी वंशज आहे. आणि आपण मला भेटलात. माझं पुण्य फळ आले, माझे पुण्य फळ आले. आज मी दत्तगुरु पाहिले. तरीही परंतु मला असा प्रश्न पडतो, हे महाराजा, हे गुरुवर्या, मी कष्टी का आहे? मी दुःखी का आहे? त्यावेळेस जणू काही जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखं सिद्धांनी नामधारकाला हृदयापाशी कवटाळलं आहे, कुरवाळलं आहे. आणि संपूर्ण गुरुचरित्र हा ग्रंथ हे नामधारक आणि भेटलेले सिद्ध या दोघांच्या संवादातून फुलला आहे, प्रकाशित झालेला आहे, सर्वांच्या कल्याणासाठी अभिमंत्रित झालेला आहे. सर्वांच्या हितासाठी या सिद्ध नामधारक संवादाचा अमृत वर्षाव आपल्या सर्वावर होत आहे, होणार आहे. फार गोड संवाद दोघांचा आहे हा. या दोघांच्या संवादामध्ये गुरु, सद्गुरू, श्रीगुरु असा शब्द वारंवार आल्यामुळं नामधारक विचारतात की हे गुरुतत्व काय आहे, गुरुचा महिमा काय आहे. आणि त्यावेळेस सिद्ध असं सांगतात की फार फार पूर्वी कलियुगानं ब्रह्मदेवाला सद्गुरूचा महिमा विचारला. हे वाक्य ऐकल्याबरोबर नामधारक म्हणले, प्रभो,
क्षमा करा, परंतु मी आपलं विधान ऐकत असताना माझ्या हृदयामध्ये जो प्रश्न निर्माण झाला तो मला ठेवायची इच्छा आहे की ब्रह्मदेवानं कलियुगाला कसं काय सद्गुरूचा महिमा सांगितला, तो प्रसंग कसा घडला हे मला सांगा. असं म्हणल्यानंतर सृष्टी रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाला भगवंतांनी जेव्हा सृष्टी रचनेची आज्ञा दिली, त्यानंतर मी कशी सृष्टी रचू म्हणल्यानंतर भगवान महाविष्णूंनी काळपुरुष तुझ्यासोबत येईल आणि तुला मदत करील असं म्हणल्यानंतर एक एक काळ, सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग अशा सगळ्या युगांचा कालखंड होऊन गेल्यानंतर आता कली महाराजांचा कालखंड यायची वेळ आली आणि त्यावेळेस ब्रह्मदेवानं कली महाराजांना, कलींना बोलवून घेतलं आणि त्याला बोलावल्यानंतर मोठा गोड प्रसंग आहे, रंजकही प्रसंग आहे. गुरुचरित्र वाचणाऱ्यांना तो माहीतही आहे, पण गुरुचरित्र ज्यांनी वाचलं नाही त्यांच्यासुद्धा मनाला आल्हाद देणारा प्रसंग आहे बरं का. बाकीच्या तिन्ही युगाचे कालखंड संपल्यानंतर ब्रह्मदेवानं कलियुगाला म्हणे बोलावलं. तर कलियुग ब्रह्माच्या दरबारात कसा आला? विचारहीन अंतःकरणी, पिशाच्या सारखा वदनी, तोंड खालती करोनी ठाई ठाई पडत असे. एखादा अविचारी वेड्या पिशासारखा जो कोणी असतो तो कधी खाले तोंड करून, कधी आडवं तोंड करून, कधी वळे तोंड करून असा लोळत पडत असा कली ब्रह्म्याच्या सन्मुख आलेले आहेत. त्यानं येता येता सांगायला सुरुवात केली की मी फार क्रूर आहे बरं. मी नुसता क्रूर नाही तर मी अत्यंत आसक्त आहे, वैराग्याचा शत्रू आहे आणि माझ्यासोबत हे माझे दोन घनिष्ठ जे मी घेऊन आले आहे त्याच्यापैकी एकाचं नाव आहे कलह. कलह म्हणजे भांडण आणि दुसरं आहे द्वेष. या दोघांना घेऊन मी फिरतो. आता काय सुंदर निरूपण आहे की कलियुगामध्ये काय असतं तर कलह आणि द्वेष. आणि आपणही आता पाहतो की कलियुगामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर कलह आणि द्वेष. परंतु हा कली जेव्हा ब्रह्मदेवाच्या समोर आला तेव्हा असं वेडंवाकडं वगैरे आला, खाले मान घालून वरे तोंड करून कसाही आला. परंतु तो जेव्हा चालत आला ते येत असताना ब्रह्मदेवानं पाहिलं की कलीनं काय केलं होतं माहिती आहे का. आपण पहा, फार फार मला ही ओवी श्री गुरुचरित्रातली फार आवडते. ते असा आला म्हणे, वाम हाती धरून शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख, जिव्हा धरून उजवे हाती नाचे कली अतिप्रीती, दोषोत्तरी करी स्तुती, पुण्यपाप संमिश्रित. सज्जन हो, फार चिंतन करण्यासारखा मुद्दा आहे. श्री गुरुचरित्रातला सत्शिष्य होण्यासाठीचं एक मोठं सूत्र या निमित्तानं आपल्यासमोर प्रभू श्री सरस्वती गंगाधरजींनी ठेवलं आहे. ते म्हणत आहेत की कली कसा आहे, तो कसा आला तर वाम हाती धरून शिष्ण आणि जिव्हा धरून उजव्या हाती. उजव्या हातामध्ये जीभ आपली स्वतःची धरलेली आहे आणि असा कली नाचत नाचत ब्रह्मदेवाच्या सन्मुख आला आणि म्हणत आहे, वाकडं दाखवित आहे, हसत आहे, रडत आहे, तोंड वाकडं करीत आहे. आणि काय निरोप आहे म्हणले तुमचा. ब्रह्मदेव म्हणले निरूपाचं असं होईल, परंतु ब्रह्मदेव म्हणले की देखोनी दयाचे लक्षण, ब्रह्मा असे हसे अति गहन, पुसतसे अति विनोदाने, लिंग जिव्हा का धरिली. आता ऐका, कलियुग म्हणे ब्रह्मयासी.
फार काळजीपूर्वक ऐकावी बरं ही ओवी आणि हृदयामध्ये कोरून ठेवावी आणि जीवन जगत असताना सदैव तिचं स्मरण ठेवावं. कलियुग ब्रह्मदेवाला म्हणतो, कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जिव्हा रक्षिणारासी, हारी असे आपणा ते. ज्यांनी सर्वार्थानं संयम ठेवला आहे, ज्यांचं आपल्या सर्व इंद्रियावर नियंत्रण आहे, विशेषतः लिंग जिव्हा या दोन्हीचा त्यांनी उच्चार केला आणि नेमका घात इथंच होतो. चारित्र्याचं हनन असो की आरोग्याचं हनन असो, ह्या दोघांनाही अनुक्रमे लिंग जिव्हा कारणीभूत ठरतात. फार विश्लेषण करावं इतकी आवश्यकता नाही, परंतु आपण सगळे सुज्ञ आहात, आपण सर्वजण जाणता आहात. म्हणून ह्या दोन गोष्टी जर सांभाळता आल्या तर कलियुग असं म्हणतो की मी त्यांच्यासमोर पराभूत आहे. जे चारित्र्य संपन्न आहेत, ज्यांची वाणी मधुर आहे, ज्यांचं आहारावर नियंत्रण आहे, ज्यांची वाणी विवेकी आहे, गृहस्थाश्रमाचं आचरण करत असताना सुद्धा परनारी माते समान आहे. कोण्याही परस्त्रीबद्दल हृदयामध्ये अंतःकरणामध्ये कणभर सुद्धा पापभाव नाही. आपले सगळे इंद्रिय हे परमेश्वराच्या आराधनेसाठी आहेत. या श्रद्धेनं जो जीवन जगतो, मी माझ्या शब्दांच्या साह्यानं परमेश्वराची पूजा करावी, मी परमेश्वराच्या दिव्य मूर्तीला स्पर्श करावा, संतांच्या चरणाला स्पर्श करावा, मी संतांचं परमेश्वराचं रूप विग्रह पाहावा, माझी वाणी संतासाठी झिजावी, माझं शरीर संत कार्यामध्ये राहावं. कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जिव्हा रक्षणारासी, हारी असे आपणा ते. खाली सांगतो, हे जर दोघं सोडले तर आपण कोणाला भेट नाहीत. आपण कोणाला भेट नाही. तर ते म्हणले, जाय मग पृथ्वीवर तुझ्या गुणाचा प्रकाश कर. ते म्हणले, मला कशाला भूमीवर पाठवता, माझे लक्षणं कसे आहेत ते आधी बघा, मी कसा आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगायलो. कलियुगाने सांगितलंय बरं. हा भाग हा अत्यंत चिंतनीय आहे श्री गुरुचरित्रामधला. कलियुगानं सगळ्यात आधी सांगितलंय की हे ब्रह्मदेवा, तुम्ही जर मला पृथ्वीवर पाठवणार असाल, तुम्ही पहिलं काम काय करीन तर छेद करीन धर्मासी. धर्माचा छेद विच्छेद करीन. धार्मिक भावना माणसांच्या मनामध्ये येणारच नाही अशी मी वृत्ती बनवेल. आपण निरांकुश आहोत, आपण आपल्याच मजेमध्ये राहतो, आपल्याच आनंदात राहतो. मला धर्म बिलकुल आवडत नाही. माझे दोन प्रिय मित्र आहेत, निद्राह कलह माझे प्राण. झोपून राहणे आणि भांडणे लावणे मला फार आवडतं. जे माणसं दुसऱ्यांच्या द्रव्याचं हरण करतात आणि परस्त्री रत असतात, हे दोघं तर जणू काही माझे सख्खे भाऊ आहेत. प्रपंच करणारे, मत्सर करणारे, दांभिक असणारे जे लोक आहेत ते माझे जणू काही प्राणसखे आहेत. जे बगळ्यासारखे संन्यासी आहेत, असा शब्द वापरलाय बरं नरसिंह सरस्वती गंगाधरांनी. ते सांगतात, मला मराठी भाषा माझी नाहीये तरी, परंतु मराठी भाषेतलं अप्रतिम वाङ्मय लेणं अलंकार त्यांनी श्री गुरुचरित्राच्या निमित्तानं आमच्या सर्वांसमोर प्रगट केला आहे. ते म्हणतात, बकासारखे संन्यासी तेच माझे प्राणपरियसी. असे माझे मित्र आहेत बाबा. ब्रह्मदेवा, तुम्ही पहा, तुम्ही विचार करा, तुम्ही बघा. ब्रह्मदेवानं सांगितलं की आता तुझा काळ आलेला आहे, तू जा, परंतु एक कर की जे सद्गुरूची भक्ती करतात त्यांना मात्र तू बाधू नको. आता ते म्हणला, मी कसं सांगू, तुम्ही तर माझ्या वैर्याबद्दलच बोलायलात. माझे वैरी तुम्हाला सांगतो, म्हणून कलीनं स्वतःचे वैरी सांगितलेत.
जे महाविष्णू आणि महादेवाचं ध्यान करून धर्मामध्ये रत असतात ते माझे वैरी आहेत. जे गंगातीरी वास करून उपासना करतात ते माझे वैरी आहेत. काशीला जाऊन जे धर्म करतात ते माझे वैरी आहेत. पायी तीर्थयात्रा करतात ते माझे वैरी आहेत. सदा दानधर्म जे करतात ते माझे वैरी आहेत. जे शांत वृत्तीनं जगतात ते माझे वैरी आहेत. अदांभिकपणे जे पुण्य करतात ते माझे वैरी आहेत. जे योग प्राणायाम करतात, योगासन योगक्रिया करतात ते माझे वैरी आहेत. ज्यांची स्त्रिया पुत्रावर अत्यंत प्रीती असते ते मला फार आवडतात. वेदशास्त्राला जे दूषण देतात ते मला फार आवडतात. विष्णू आणि शंकरामध्ये जे भेद पाहतात ते मला फार आवडतात. ते म्हणले ठीक आहे, तुझं जे आहे ते तुझ्या पद्धतीनं तू चाल. तुझा एखादा विवेकी जर कोणी उपद्रव सहन करल, बाकी सगळेजण तुला शरण येतील. फक्त एक लक्षात ठेव की तू कोणाला बाधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर, त्याशी तू बाधू नको. बरंच त्यांनी याच्यामध्ये कोणाला बाधू नको म्हणून सांगितलेलं आहे. तर त्यावेळेस कली म्हणतो की गुरु हा शब्द काय आहे याचा मला विस्तार करून सांगा. आणि नंतर ब्रह्मदेव गुरुतत्वाचं चिंतन, गुरुतत्वाचा विचार कलियुगाला सांगतात. त्याचा विचार आपण प्रभू आपल्याला जेव्हा परमात्मा जेव्हा कृपा करील तेव्हा आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करीन. दुसराच अध्याय चालू आहे. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.